भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते जोडी संत पाय येथोनिया नुठव माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरी धीट येथोनिया नुठव माथा मरणा वाचोनी सर्वथा तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथोनिया नुठव माथा मरणा वाचोनी सर्वथा विठ्ठल विठ्ठला विठ्ठला समचरण सरोज सांद्र नीलांबुधावं जगन्नीत पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी बाला कंदरं कांजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकारू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शुक्लां ब्रह्म विचार सार परम माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तक धारिणी भयदा जाड्यांधकारा पहा हस्ते स्फाटिक बालिका विदधती पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा मस्तक हे पायावरी हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावारी संताचार्य ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वति साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत भाग्याचा उदय ते जोडी संत पाय येथून अनुठव माता मरणा वाचून सर्वथा विठ्ठला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट अखिल कोटी ब्रह्मांड नायक चालक मालक पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडेवाळ भक्त आणि जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राग रांगोळी करणारे श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून भाग्य कशाला म्हणतात नवे नवे संतांचं ज्ञान जीवनात प्राप्त झाल्याच्या नंतर जीवनात काय परिवर्तन होतं या अभंगातून प्रतिपादन करतात विठ्ठला या अभंगाची भूमिका पाहिली तर अभंग फार सुंदर आहे सगळ्यांच्याच पाठातील नसला तरी ऐकण्यातील आहे आणि या ठिकाणी जे टाळकरी मंडळी यांच्या पाठातला आहेच वारकरी आहेत टाळकरी आहेत महाराज मंडळी आहेत सगळ्यांच्या अभंग हा पाठातील आहे कारण ज्या संप्रदायाचं मूळ आहे ज्या संप्रदायामध्ये आपण जगतो वाढतो राहतो बऱ्याचशा गोष्टी अशा की लोकांना असं वाटतं की परमार्थ फार सोपा आहे म्हणतात लोक परमार्थ त्याच्या पुढे जाऊन बोलू का लोक म्हणतात अभंग फार सोपे कळतंय माझं बोलणं तुम्हाला अभंग फार सोपे आहे पण अभंग जितके म्हणावे तितके सोपे नाहीये हा कारण जगद्गुरु तुकोबाराय असतील ज्ञानोबाराय असतील यावर जेवढे काही साधू संत असतील यांचा जर आपण वाङ्मय तपासला माय बाप तर ते त्यांच्या अंतःकरणातून निघालेले शब्द आहे आणि साधू संतांच्या अंतःकरणाची बरोबरी आपल्याकडून तरी होऊ शकत नाही साधू संतांच्या अंतःकरणातील जगद्गुरु तुकोबाराया अभंग लिहितात काही आठवत नाही म्हणून लिहितात का
काही काम नाही म्हणून लिहितात का? त्यांच्या अंतःकरणाचा तो अनुभव आहे आणि तो अनुभव घेण्यासाठी आपलं अंतःकरण त्याच कोटीचं निर्माण झालं पाहिजे. विठाला आपण सत्य करतो. आता आपला जर विचार करावा, आपलं आवडवडी गाव आणि या गावामध्ये संत भगवान बाबा श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी आपण सप्ताहाचं आयोजन नियोजन करतो. गावकरी मंडळी असतात, समस्त ग्रामस्थ असतात. आपलं वर्ष किती आता? 29व. स्वतः मागच उभे 32वं वर्ष आहे आपलं. पहा आता तुम्ही 32व्या वर्षामध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे आणि श्री बाबा प्रल्हाद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. 32 वर्षापासून आपण सतत कार्यक्रम ऐकत आलेलो आहे, कीर्तन ऐकत आलेलो आहे, प्रवचन ऐकतो, कथा ऐकतो, सगळ्या गोष्टी ऐकत राहतो. मग सगळं ऐकत असताना हा जो परमार्थ सांगितलेला आहे, हे जे साधन सांगितलेलं आहे, हे कशासाठी आहे? आपण सप्ताह करतो, सप्ताहाच्या माध्यमातून अन्नदान करतो, ज्ञानदान करतो. मग हे करतोच कशासाठी? आपण सप्ताह कशासाठी करतो? आपल्याला पैसे जास्त झाले म्हणून नाही ना. आपण सप्ताह करतो की आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, हा हेतू सप्ताहाचा आहे. सप्ताह म्हणजे देव धर्म ह्या बाकीच्या गोष्टी एकीकडे आणि आपल्यात पहिलं परिवर्तन झालं पाहिजे. परमार्थाचं पहिलं पाऊल म्हणजे परिवर्तन होणं. परमार्थामध्ये यायचं म्हणजे नुसतं यायचं नाही. सोप्या भाषेत सांगतो, जर परमार्थात यायचं जर असेल, वारकरी संप्रदायात एखाद्या व्यक्तीला यायचं असेल, पहिली अट काय असते हो? पहिली अट माळ घालावी. एकनाथ महाराज बरोबर आहे, माळ घालावी लागते, माळ घालावी लागते. बरं, त्या व्यक्तीनं नीट आहे का, लक्ष देऊन आहे का? फक्त त्या व्यक्तीनं संप्रदायामध्ये फक्त प्रवेश केलेला आहे, हरिपाठ माहित नाहीये, गाथा माहित नाहीये, ज्ञानेश्वरी माहित नाहीये, फक्त प्रवेश केला तिथून त्याचं परिवर्तनाला सुरुवात होते. कोणतं परिवर्तन? मांस खाता येत नाही, दारू पिता येत नाही, बरोबर आहे की नाही? हे बंधन झाले. त्याच्या पुढं कुठलंही व्यसन करता येत नाही आणि चांगलाच नियम केला तर वाईट विचार सुद्धा मनात येत नाही. हे परिवर्तन नाही तर काय? आणि ज्या वेळेस एक एक टप्पा, हे जे ज्ञानोपरायचा हरिपाठ आहे, आपल्या सामान्याच्या जो सामान्य वर्ग आहे, सामान्य वर्गासाठी आपण पाहतो हरिपाठ करतो, नाचत उड्या मारत करतो. पण हरिपाठासारखा अवघड ग्रंथ नाहीये. एक वेळेस ज्ञानेश्वरी सोपी आहे, पण हरिपाठ आपण म्हणतो, ज्ञानोबरायांनी हरिपाठ म्हणजे सूत्रात्मक बद्ध केलेला तो ग्रंथ आहे. आपल्या हातामध्ये सूत्र दिलेले आहे, वेदशास्त्र प्रमाण. आपण ऐकतो की नाही? ऐकतो की नाही? चहू वेद जाण शाही शास्त्र कारण. ऐकलंय ना? म्हणतोच नाही. चहू वेद जाण शाही शास्त्र कारण. 4 वेद असतील, 6 शास्त्र असतील, बाकीचे शास्त्र बाकीचे ग्रंथ काय सांगतात हा भाग नंतरचा आहे. पण ते जे ग्रंथ सर्व काही सांगत असताना ते समग्र ज्ञान हरिपाठामध्ये येऊन ठेवलेले ज्ञानोबराय. हरिपाठ ते सूत्र आपल्या हातामध्ये दिलेत का? सूत्रपाठ असावेत म्हणून. आणि सूत्रपाठ असल्याच्या नंतर संपूर्ण विश्लेषण करता येतं. मायबा गणिताचं सूत्र असतं, आपण जास्त नाही पण 10वी तरी शिकलेले बरेचसे जुने माणसं आहात, गणित पाहिलेलं आहे, शिकलेली माणसं आहेत आपण. जे सूत्र असतं, प्रमेय असतात, सूत्र थोडंच असतं पण त्याचं विश्लेषण असतं. कशा पद्धतीनं गणित सोडवायचं, ज्या पद्धतीने अभंग असतो तो तसा सोडावा लागतो. सूत्र आहे ते. हरिपाठ हा सूत्रात्मक ग्रंथ आहे आणि हरिपाठ आपल्या हातामध्ये दिलेत का? सूत्र आपल्याला कळावेत, सूत्र आपल्याला कळावेत. पण आपल्याला असं वाटतं हरिपाठासारखं सोपं दुसरंच काही नाही. हरिपाठ फार सोपा, मग आपल्यात परिवर्तन का होत नाही? माझा प्रश्न महत्वाचा आहे की आपल्यात परिवर्तन का होत नाही? परिवर्तन होणं म्हणजे संत होणं नाही बरं. यदा कदाचित माझ्या बोलण्याचं तुम्ही उलट अर्थ काढताल. परिवर्तन होणं म्हणजे संत अवस्थेला पोहोचणं नाही. जे आपण आहोत त्याच्यामध्ये एक एक टप्प्यानं आपल्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे.
एका शब्दाच्या माध्यमातून, एका कीर्तनाच्या माध्यमातून परिवर्तन नाही. एक गुण आपल्या जीवनामध्ये उतरवा, तो सप्ताह, ते केलेलं कीर्तन, तो केलेला सप्ताह, एवढा मोठा घातलेला घाट, त्याची सफलता तुमच्या हातामध्ये येईल. कधी? परिवर्तन. आणि परिवर्तन फार सुंदर आहे बरं. परिवर्तन हे हृदयाचं असतं. परिवर्तन हे हृदयाचं असतं आणि विचार हे बुद्धीचे असतात. जोपर्यंत विचार बुद्धीतून हृदयात उतरत नाही तोपर्यंत आपल्यात परिवर्तनच होऊ शकत नाही. तोपर्यंत आपल्यात परिवर्तन होऊ शकत नाही. तर आपलं काय, आपला जर विचार करावा तर आपण त्याच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर कृष्ण महाराज 11 महिने रावण आणि 1 महिना श्रावण. 11 महिने पाप करतो आपण. 11 महिने पाप करतो, 1 महिना आपण श्रावण धरण्याचा प्रयत्न करतो, उपवास करण्याचा प्रयत्न करतोय. फसवतात कुणाला? तुम्ही स्वतःला फसवतात बरं, स्वतःला फसवतात. जो श्रावण करतायत, ज्या भोलेनाथ प्रसिद्ध श्रावणाच्या निमित्ताने आपण त्या भोलेनाथाचं चिंतन करतो, भजन करतो, त्याचे गुणगान गातो, मान्य. पण 11 महिने जर आपला अभ्यास केला तर आपण एक पक्ष सोडलेला नाही. त्या देवाचं ज्याचं चिंतन करतात ना, देव कोण आहे माहितीये का? पशुपती नाथ येतो, पशूंचा पती येतो आणि त्याचा आपण सेवन करतो. त्यांना मारल्याशिवाय राहत नाही. देव कसं प्रसन्न येतो? अहो, हे विचार येण्यासाठीच पुण्य लागतं मायबा. हे शब्द परिवर्तन का होत नाही? कारण साधू संतांच्या अंतःकरणातून निघालेले ते शब्द आहे आणि ते शब्द अंतःकरणात येण्यासाठी आपल्याला पुण्य लागतं. त्याच्याशिवाय आपल्यात परिवर्तन होऊ शकत नाही. सोप्या भाषेत सांगतो, आपल्याला बाजार कुठला आहे? मोठा रायमोचा बाजार आहे. आपण रायमो मध्ये उभे आहेत, बाजार केला, थांबलो थोडा टाइम, गाडीची वाट पाहतोय गाडी येण्यासाठी. एक भिकारी आला जवळ, एक भिकारी जवळ आला. जवळ आल्याच्या नंतर त्यांनी पैसे मागायला सुरुवात केली आपल्याला. पैसे मागत असताना आपण म्हणतो याचे काय रोजचेच नाटके काय मागत राहतोय. चल म्हटले निघ म्हटल्याच्या नंतर जाता जाता त्यांनी 2-3 शिव्या दिल्या आपल्याला. काय म्हटला? एवढे चांगले कडक कपडे घातले, तुला 1 रुपया द्यायलाय? काय प्रॉपर्टीला पाहिलं तर चांगला प्रॉपर्टीवाला दिसतोय. आग लाव म्हणले तुझ्या संपत्तीला. कोण बोलतंय हे? बोलत चला, कोण बोलतंय? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमचं लेकरू तुमच्या समोर बोलतंय बरं. आमची याडी तर आलीच आहे, आल्या मला भेटली ती नाही का? पहा, तो व्यक्ती, त्या भिकारी त्याला शिवाय देतो, आपण शब्द वापरतो की नाही? तुमची काय प्रतिक्रिया असते? काय म्हणतात का तुम्ही त्याला? तुम्ही काय म्हणतात? जाऊन द्यावं. काय भिकारी बोलायचं. गावामध्ये आले तुम्ही, आवळवाडीमध्ये आल्याच्या नंतर गावात येत आहेत, मारुतीच्या मंदिराजवळ आल्याच्या नंतर भावकीतला एक व्यक्ती समोरून येतोय, त्याचा धक्का लागला तुम्हाला, त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. तोही बोलायला लागला, तुम्हाला शिव्या द्यायला लागला. आता काय तुमची प्रतिक्रिया राहणार? भावकीतल्या माणसाला धक्का लागला आणि त्यांनी तुम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली, तुम्ही तुमची प्रतिक्रिया करा ना. दांडक काढल्याशिवाय राहणार? एवढ्या जोरात मारलं तर जास्त भांडणं होते. आपली प्रतिक्रिया जर पाहायला गेलं, त्या व्यक्तीने सुद्धा शिवेच दिलेली आहे, गावातल्या व्यक्तीने सुद्धा शिवेच दिलेली आहे. शब्द एक आहे, अपशब्द आहे, मान्य आहे, अपशब्द आहे, पण शब्द एकच आहे. त्या व्यक्तीला आपण भिकारीला काही बोलत नाही आणि गावात आल्याच्या नंतर आपण भांडणं केल्याशिवाय राहत नाही. फरक काय दोघात? त्याही माणसाने शिवी दिली आपल्याला, गावातल्याही माणसाने शिवी दिली. फरक काय दोघांमध्ये? फरक काय माहिती का? शिवीत फरक नाही. आपल्या भावकीतल्या माणसानं जो शब्द वापरलेला आहे, तो शब्द जो भिकाऱ्याने शिवी दिलेली अपशब्द वापरलेला आहे, तो आपण सोडून देतो. पण भावकीतल्या माणसाने जो शब्द वापरलेला आहे, तो आपण आपल्या अंतःकरणापर्यंत घेऊन जातो. म्हणून आपलं अंतःकरण दुखावलं जातं. म्हणून आपलं अंतःकरण दुखावलं जातं. मग साधू संतांचे शब्द आहे, ते शब्द आपल्या अंतःकरणात आपण घेऊन जात नाही, म्हणूनच बदल होत नाही. बदल का होत नाही? जर ते शब्दच आपण फक्त ऐकतो. किती वर्ष झालेत आपल्याला सप्त्याला? 32 वर्ष झाले.
32 वर्षामध्ये तुम्ही अनेक कीर्तनकार वाटा लावलेली आहेत, एक नाही अनेक. आणि आज आमचा नंबर आहे कशाचा? वाट लावण्याचा. विचार करा माय बाप. आणि हे शब्द कळावेत, ते शब्द अंतःकरणापर्यंत जावेत, याच्यासाठी पुण्य लागतं. पुण्याशिवाय आपल्या जीवनात महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिलं नाथ महाराजांचं. अनंत जन्मीचं पुण्य लागतं. सुकृत म्हणजे पुण्य बरं. ते पुण्य काय करतं? तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. तुम्ही म्हणता महाराज हरिपाठातलं सांगतायत, पुराणातलं सांगतायत, रामनाम घेणं, काही गोष्टी असतात. म्हटलं आताच सांगा, पूर्वीच्या काळाचं जाऊन द्या, हरिपाठातलं जाऊन द्या, इथलं आत्ताच सांगतो. आजचं सुद्धा नाही, आता जागेवर सांगतो. कीर्तनाला सुरुवात होऊन किती वेळ झाली बरं? अर्धा तास झाला. बरोबर, अर्धा तास. अगोदर विना घेतला महाराजांनी, त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली अभंग गायला. त्यानंतर महाराज आले, त्यांनी त्यांचा अभंग गायला. रूप पाहता रुचिनी झालं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना माता माऊली? झोपल्या का काय तुम्ही? तुमची टकामका नका बघू, बोलत जा. विठ्ठल विठ्ठल भजन चालू आहे, मृदंग बोलतोय, टाळकरी बोलताय, टाळ वाजतोय, कीर्तनकार जीव ताणून तोडून सांगतोय. पण आपण आता तरी पाहिलं का आपण काही म्हटलोय म्हणून? आपल्याला आठवतो का आपण काय म्हटलं का? नाही कळलं तुम्हाला असं? माय बाप, ते नाम मुखात येण्यासाठी पुण्य लागतं. ते आपण धर्मसभा मंडपामध्ये येऊन बसलोय, ज्ञानोबारांच्या भाषेत सांगतो. ज्ञानोबारा म्हणतात ते भगवंताचं नाव आपल्या तोंडासमोर नाचतं, ते नाचतं आपल्या समोर, पण ते मुखात येण्यासाठी पुण्य लागतं. पुण्य केले नामदेव महाराज भगवंताकडे नैवेद्य घेऊन गेले. नामदेव महाराज भगवंताकडे नैवेद्य घेऊन गेले. नैवेद्य घेऊन गेल्याच्या नंतर वडिलांनी सांगितलं होतं की देव नैवेद्य खातो. आता नीट भाव ऐका बरं, भाव पहा तुम्ही. वडिलांनी सांगितलेलं आहे की काय देव नैवेद्य खातो. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, देव नैवेद्य खातो का?
आपण पंगत करतो, जेवण करतो, सण करतो, सणाच्या दिवशी देवापुढे नैवेद्य ठेवतो. देव नैवेद्य खातो का? हा? आपला समज आहे हा, गैरसमज आहे. देव नैवेद्य खातो मायबा. तुम्ही म्हणता खाल्लेलं काही दिसत नाही, खाल्लेलं काही दिसत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, दशक्रिया करतो का आपण? दशक्रिया, हा, म्हणजे दशक्रिया करतो ते कोणाच्या निमित्ताने करतो? जे व्यक्ती गेले त्याच्या नावाने. त्या ठिकाणी पिंडदान केलं जातं, दर्भ वाहिला जातो, बरोबर आहे की नाही? ते जे पिंडदान करतात त्यांना पोहोचतं का? पोहोचतं त्यांना. हाच तर गैरसमज आहे आपला. जे आपण त्या ठिकाणी ते दान करत असतो, तुम्ही म्हणता ना आत्मा दिसत नाही, आत्मा दिसत नाही, दिसत नाही म्हटल्यानंतर तो कसं काय सेवन करू शकतो? त्याला आत्म्याला 3 देह सांगितलेले. स्थूल देह म्हणजे हा देह, सूक्ष्म देह म्हणजे आत्मा. आत्मा. आणि जे आपण त्या ठिकाणी दान करतो ते हवेच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून, अग्नीच्या माध्यमातून ते सेवन केलं जातं. नाही पटत? जे पंचमहाभूत आहे, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, हे काय आहे? आणि पंचमहाभूतापासून शरीर तयार होतं ना. जे आपण देवाला नैवेद्य दाखवतो, वायूच्या स्वरूपात देव नैवेद्य खातो, पण आपला भाव तसा नाही म्हणून तर देव आपल्याला दिसत नाही. आज जर पाहिले तर बरेचसे म्हणले आज एकादशी, आजचा दिवस पाहायला गेला तर आजच्या बऱ्याच लोकांना प्रश्न पडला, आज एकादशी का उद्या एकादशी, आज एकादशी का? आपला भाव जर चांगला असला ना, कोणताही दिवस झाला की तुमची एकादशी ठरल. सोप्या भाषेत सांगतो, आता निघलाच विषय. एक बालक होता, लहान बालक होता, आणि घरामध्ये जरा जास्त खाण्याचं प्रमाण, त्याचं खाण्याचं प्रमाण 2 लोकांचं एकटाच खायचा, 2 लोकांचं एकटाच खायचा. घरातल्याने सांगितलं, म्हटलं आता काय तुला सांभाळावं तरी आम्ही किती दिवस, आम्ही किती दिवस सांभाळावं म्हटले. घरातून निघ म्हटले, घरातून काढून टाकलं. विचार चांगले, मन साफ लहान मुलाचं. मंदिरात गेला, मंदिरात गेल्याच्या नंतर देवाला हात जोडले आणि देवाला सांगितलं, देवा आता काहीतरी माझी तू सोय. कशाची? पोटाची, पोटाची सोय लावा. बाहेर आला मंदिराच्या आणि काही साधू दिसले त्याला, साधू साधू दिसले. साधू दिसल्याच्या नंतर पाहिलं महाराज मंडळी आहे, साधू मंडळी आहे. महाराज मंडळी तब्येतीने फार मोठे. त्याला वाटलं हे जर एवढे ताजे दिसत आहेत, यांच्यासोबतच गेलेलं चांगलं, यांच्यासोबत गेलेलं चांगलं. विचारलं, साधू महाराज मी तुमच्या सोबत येऊ शकतो का? मी तुमच्या सोबत येऊ शकतो का? म्हणजे काही अडचण नाही, पण मला काही येत नाही. मला ना हरिपाठ येतो, ना व्याकरण येतं, ना भांडारकर येतं, ना मराठी येते, मला काहीच येत नाही. हरिपाठ सुद्धा येत नाही. म्हणजे काही अडचण नाही. आश्रमावरती घेऊन गेले, नीट लक्ष देऊन आहे का बरं. आश्रमावरती घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर पंक्तीला बसला. 2 टाइम पंक्ती जी असते ना, पंक्तीला बसला. 4 पंक्ती उठायच्या पर्यंत हातासाच बसलेला. साधू महाराजांनी म्हटले, चांगलाच भक्त भेटलाय आपल्याला, चांगलाच भक्त भेटला. 1-2 दिवस गेले आणि एकादशी आली. एकादशी जशी आजची एकादशी, एकादशी आली. आल्याच्या नंतर सकाळी उठलं आणि त्यानं पाहिलं, जे स्वयंपाक घर जिथून धूर निघत असतो, भांड्यांचा आवाज येत असतो, आज लय शांत दिसतंय म्हटलं स्वयंपाक घर. त्याला माहित नाही एकादश काय, आज शांत दिसतंय म्हटल्याच्या नंतर त्यानं गुरु महाराजाला तिथं जाऊन पाहिलं. त्यांनी स्वयंपाकाची काय व्यवस्था झालेली नाहीये. गुरु महाराजाकडे गेला, साधू महाराज आज काय झालं, स्वयंपाक नाहीये. म्हटले आज एकादशी. म्हटले एकादशी म्हणजे काय करायचं? काही नाही म्हटले, निर्जला एकादशी. निर्जला म्हणजे काय, काही खायचं नाही. आपली एकादशी उलटी माहिती, आपली निर्लज्ज एकादशी नाही, आपल्याला खायचं सुमार राहते. उद्या एकादशी आहे तर आपण अगोदरच 2 किलो भिजो घाल, घरच्याला सांगतो आपण. आणि काय माणसाचं वैशिष्ट्य पाहतो ना, आता सगळे शेतकरी माणसं आहे. आपण ज्या वेळेस दिवसभर काहीतरी कामाच्या निमित्तानं बाहेर गेलो तर आपण उपवाशी राहतो. बरं, चहा सुद्धा मिळत नाही, दिवसाच्या दिवस निघून जातो उपवाशी मध्ये. उपवास नाही, उपाशी दिवस निघून जातो.
भाकरीची आठवण येत नाही, पण ज्या दिवशी एकादशी आहे ना त्या दिवशी उठल्या उठल्याच आज एकादशी, आज एकादशी, आज एकादशी. म्हणजे आपलं भान बघा किती असतं, म्हणून म्हणलं निर्लज्ज एकादशी. आपण बेसूत खातो का एकादशी, आणि उद्या एकादशी म्हणून आज रात्री जास्त जेवतो का, उद्या उपवास. ती आपली उपवास, म्हणून म्हटलं निर्जला नाही आपली, निर्लज्ज एकादशी. पहा, एकादश म्हटल्याच्या नंतर तो म्हटला साधू महाराज मी काही उपवासी राहू शकत नाही. कसं काय, मी जर उपवासी राहिलो तर मी द्वादशच पाहू शकत नाही. उद्याची द्वादश पाहू शकत म्हटले, असं अन्न शिजवत नाही एकादशीला. म्हटले माझी काहीतरी व्यवस्था करा. म्हणजे एक काम कर, आपल्या आश्रमामध्ये जे अन्न छत्र आलंय त्याच्यात अन्न आज शिजवत नाही, तुला काहीतरी शिदा देतो त्याचं तू बनवू का. तो म्हटलं चालतंय, काही अडचण नाही, मरण्यापेक्षा खाल्लेलं बरं ना, कच्चं मच्चं का व्हायला बनवू. नाही शिजल्या भाकरी तर नाही भाजल्या, तसंच खाऊ म्हटलं. म्हटलं पण इथं बनवता येणार नाही, मग आश्रमाच्या बाहेर करावं लागेल तुला. आश्रमाच्या बाहेर करायचं ठरलं, निघाला. जात असताना गुरुजींनी सांगितलं, साधू महाराजांनी म्हटले एक लक्षात ठेव, आज एकादशी अन्न ग्रहण करत नाही, पण तू आज अन्न ग्रहण करतोय. एक लक्षात ठेव, स्वयंपाक झाल्याच्या नंतर प्रभू श्री रामचंद्रांना नैवेद्य दाखवल्याशिवाय तू खाऊ नको म्हटलं. त्याचं मन चांगलं, भाव चांगला. गेला जंगलामध्ये गेल्याच्या नंतर स्वयंपाक केला त्याने, स्वयंपाक बनवला आणि जेवायला बसणार त्याला आठवलं गुरु महाराजांनी काय सांगितलंय, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही. उभा राहिला, देवाचं नामस्मरण सुरू केलं, भगवंताचं नामस्मरण सुरू केलं, रामाला बोलवायला सुरुवात केली. प्रभू श्री रामचंद्र त्यांचं भजन सुरू केलं. म्हटलं प्रभू राजा राम आओ, प्रभु राम आओ, मेरे भोजन को भोग लगा. राजा राम आओ, प्रभु राम आओ, मेरे भोजन को भोग लगा. सुरू केलं भजन, बरंच भजन झालं. देव येईना, देव येत नाही म्हटल्याच्या नंतर तो म्हणला, हा देवा मला कळलं तू काय येत नाही ते, मला समजलं म्हटलं तू काय येत नाही ते. म्हणजे काय येत नाही, भगवंतासोबत संवाद साधतोय, देव समोर नाही. या लक्ष ठेवून ऐका, देवासोबत संवाद साधताना तो बोलायला सुरुवात होतो, मला माहिती देवा तुम्ही काय येत नाही. म्हणजे का, तुम्हाला शल्क खायची सवय लागली. म्हणजे महाराज कृष्ण महाराज, विष्णू महाराज, आता आपण सगळे महाराज मंडळी आहोत, आपणही काही ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या जात होतो. आपण जेवायला बसलो ना माय बाप, कधी कधी जेवणारे वाढणारे फार सुंदर असतात. वाढणारे वाढता वाढता वाढ 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 वाढ, चपाती वाढ, महाराजाला भेटत नाही बाहेर वाढ, एवढं राहत नाही. एखादं चाललं ना, महाराजाला शिरकत लागत, त्याशिवाय महाराज जेवण. सुरुवात केली त्याने बोलायला, देवा मला कळलं तू काही येत नाही, तुला मंदिरामध्ये मी पाहिलेलं आहे, तुझ्या समोर मिठाई असते, तुझ्या समोर फळं असतात, हे सगळं काही असल्याच्या नंतर तू माझी चपाती तरी खायला काय येणार आहेस, चपाती खायला तू काय येणार आहेस म्हटलं. मग त्या भावाला पाहून भगवंत आले, प्रभू श्रीरामचंद्र आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं, भगवंताचं दर्शन घेतलं, भगवंताला बसवलं, बसवल्याच्या नंतर त्या ठिकाणी समोर मांडलं ताट. त्याला असं वाटलं होतं देव येणार नाही, पण आले. वाढल्याच्या नंतर तू बघतोय देवाकडं, आणि देवाचं खायचं सुरू. प्रभू श्री रामचंद्र खायचं सुरू. जेवण संपलं, त्याच्या मनात आला, आज एकादशी देवाने मला घडवलीच म्हटला, माझं सगळं देवाने खाऊन घेतलंय म्हटले, आज उपवाशीच राहावं लागतं. देवाला परत नमस्कार केला, भगवंताने सांगितलं फार सुंदर स्वयंपाक केलेला आहे, मला फार सुंदर आवडलाय. नीट ऐका बरं, त्याचा सरळ भाव आहे. आणि ह्या कथेचं आपण अनुकरण करावं, आपल्याला आवडावी, याच्यासाठी आपला सुद्धा सरळ भाव हवा, तेव्हा ते आपल्याला रुचल पचल. पाहतो ना. नंतर भगवंताला हात जोडले, भगवंता म्हटले तू यायचं असेल ना मला अगोदर सांगत जा, तू येणार आहेस म्हणून. म्हणले ठीक आहे, पुढच्या एकादशीला मी येणार आहे, काही काळजी करू नको. पुढच्या एकादशीला दिवस
गेले, एकादश आली, गुरुजीकडे गेला, साधू महाराज मला शिधा द्या म्हटले, पण थोडासा वाढवून द्या, मागच्या टायमाला जरा कमी पडला. साधू महाराज म्हणले वाढवून द्या, वाढवून द्या. वाढवून दिला, पुन्हा गेला, पुन्हा स्वयंपाक केला आणि पुन्हा भगवंताचं भजन सुरू केलं. राजा राम प्रभु राम आके मेरे भोजन को भोग लगाओ. भजन सुरू केलं, भगवंत आले. भगवंत एकटे नाही आले, सोबत सीता माताही आल्या. नाही कळलं तुम्हाला अजून? त्याने जेवण किती जणांचं बनवलं होतं? किती जण आले? आता किती जण झाले? 3 जण झाले. त्याला असं वाटलं उगाच देवाला बोलवलं. देव बसले, सीता माता बसल्या, हा तसाच पाहतोय त्यांच्याकडे. दोघांनाही रुची रुची भोग घेतला, जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर तो म्हटला, देवा तू तर म्हटला होता मी एकटाच येणार आहे म्हणून, सोबत सीता मातेला घेऊन आला. बरं ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही, आजही तू तसाच उपवाशी. बरं पहा तुम्ही भाव पहा. परत म्हटले पुढच्या टायमाला येणार आहे का? येणार आहे. म्हटले पुढच्या टायमाला आताच सांगा किती जण येणार आहे ते, सीता तरी वाढून आणता येईल ना? नाही म्हटले आम्ही दोघंच येणार आहे, काही अडचण नाही. ठीक आहे. असे परत 15 दिवस गेले. 15 दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा तो सीता घेऊन गेला, पुन्हा स्वयंपाक केला. जो देवाचा आगमनासाठी प्रार्थना करत होता, जो म्हणत होता प्रभू राम आइये, राजा राम आइये, तोच बोलायला लागला, राजा राम सीताराम मेरे भोजन को भोग लगाओ. काय कर भगवंता, ये. सीता मातेला सुद्धा आमंत्रित केलं. आले भगवंत. भगवंत एकटे नाही आले, प्रभू श्री रामचंद्र, दुसरं कोण? हा हो सीता माता. हो दुसरं कोण? हा सीता माता, प्रभू श्री रामचंद्र, सीता माता आणि लखन, सोबत हनुमान. किती जण आले? म्हटलं देवा मी सीता घेऊन येतो, तू या ठिकाणी येतो हे ठीक आहे म्हटले. तुला मागच्या वेळेसच विचारलं होतं किती जण येणार आहे, तू म्हटलं दोघाच येणार आहे, आता 4 आले. देवा मी तुझ्या एकट्याच्या जेवणाची सोय केली होती, मी का ठगा घेतलाय का तुझ्या सगळ्या खानदानाला जेव घालायचा? हा करा भोजन. भोजन झालं. म्हणले पुढच्या वेळेसही आम्ही एवढेच येऊ. त्याला विश्वासच बसला. पुढच्या वेळेस गुरु महाराजांकडे गेला. गुरुजी महाराजांना सांगितलं महाराज शिदा वाढवून द्या. म्हणले का? म्हणजे लागतं तिथं, तुम्ही द्या वाढवून. दिला वाढवून. त्यातली एका मुलीनं सांगितलं, म्हटले हा जंगलात जाऊन विकतोय वाटतं, जंगलात जाऊन विकतोय वाटतं म्हणले. त्याच्या पाठीमागं मुनी, तो पुढं तिथे गेला. ह्यावेळेस त्याने स्वयंपाक नाही बनवला, त्यावेळेस तसा शिदा ठेवला आणि भगवंताला आमंत्रित केलं. राजा राम सीताराम लखन राम, सगळ्यांना आमंत्रित केलं. सगळे आल्याच्या नंतर ह्यावेळेस 4 नाही आले. भरत, शत्रुघ्न, सगळे भाऊबंद त्या ठिकाणी जमा झाले. म्हटलं देवा मला माहित होतं की ह्या वेळेस जास्त येतील, मग मी स्वयंपाकच बनविला नाही म्हटला. मग काही नाही म्हटलं, आता तुम्हीच बनवा, तुम्हीच एवढे आले, तुम्हीच बनवा, तुम्हीच खा म्हटलं मला. आणि हे बाजूनी मुनी लोक लपून पाहतायत. बरं नीट लक्ष देऊ ऐका. मुनी लपून पाहतायत. मुनी ते साधू महाराजांना शिदा दिसतोय, तो बालक दिसतोय, देव दिसला नाही. देव दिसला नाही. साधू महाराज गेले. साधू महाराज गेल्याच्या नंतर म्हटले तू एवढा शिदा घेऊन आलास, तू अजून भोजन बनवलं नाही, तू बोलतोय कोणाशी? त्याला सांगितलं बघा देवाशी बोलतोय मी. हा देवाशी. साधू महाराजांनी सांगितलं मला देव दिसत नाहीये, इथं फक्त शिदा आणि तू दिसतोयस, मला देव दिसत नाहीये. तो म्हटला आता तर पंचायतीच झालं. एक तर गुरु महाराज शिदा देत नव्हते, वाढून आणला त्याच्यातही देव दिसाना म्हटले, त्याच्यात गुरु महाराजाला देव दिसाना. मग भगवंताला विनंती केली, देवा गुरु महाराज आहेत माझे, मला दिसतो त्यांना दिसत नाही. त्यांना नाही दिसू शकत. कसं काय? म्हणजे त्यांच्या अंतःकरणाचा भाव सरळ नाहीये. नीट आहे का? त्यांच्या अंतःकरणाचा भाव सरळ नाहीये. मग
त्या बालकानं गुरु महाराजाला सांगितल्याच्या नंतर त्या गुरु महाराजांच्या डोळ्यामधून पाण्याला, अरे इतक्या दिवसाचा परमार्थ आहे, इतक्या दिवसाची साधना आहे, इतक्या दिवसाची तपश्चर्या आहे, पण जो भगवंत त्या बालकाला दिसतोय तो मला का दिसत नाही? आणि मग त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्या बालकाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी सर्वांसहित दर्शन दिलं. महाराज, भाव महत्वाचा आहे. तोच भाव त्या ठिकाणी भाव महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबारा शपथ घेऊन सांगतायत, भावाशिवाय देव नाहीये. आपलं काय चाललं होतं? कीर्तन चालू होतं. तुमच्या लक्षात नाही राहत म्हणूनच महाराज लोकांचं बरं आहे. नामदेव राय देवाला नैवेद्य चालत होते, नीट आहे का? त्यांचा भाव अंतःकरणामध्ये भाव असा आहे की भावे विना देवा नामदेव महाराजांनी भगवंताच्या हाताने नैवेद्य खाल्लेला आहे. आणि नामदेव महाराज काय म्हणतात? देव आमच्या हाताने नैवेद्य खातोय म्हणजे काय माहिती का? जन्मोजन्मी जन्मोजन्मी बहु पुण्य केले, देवया विठ्ठले कृपा केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले. महाराज, देव नैवेद्य हाताने खातो एका जन्मात नाही. आपल्याला असं वाटतं आज माळ घातली तर देवाने आमच्या समोर उभा राहावं, आज पंढरपूरची वारी केली तर देवाने आमच्यावरती कृपा करावी. हा आपला भाव आहे, आपला भाव आहे. पण नामदेव महाराज असतील त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्ञानोबराय सांगतात देवाची आवड सुद्धा आम्हाला का निर्माण झाली म्हटले? बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. भगवंत आवडतोय, बहुत सुकृत
सुताची जोडी पुण्याची जोडी. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आपण संसारामध्ये जगत असताना, संसार करत असताना आपण बोलतो आमचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणून आमचा संसार चांगला चालू आहे म्हणतो की नाही? मी विचार करा, संसार करण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर परमार्थ करण्यासाठी का पुण्य लागणार नाही? परमार्थ करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. आणि ते पुण्य कमवण्यासाठी आता ज्ञानोबारांच्या भाषेत बोलतो मी, ज्ञानोबारांच्या भाषेत सांगतो. ज्ञानोबारा म्हणतात, जर आपण ज्ञानोबारांचा विचार केला तर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी किती वर्षी लिहिली हो? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी किती वर्षी लिहिली? 16व्या वर्षी. बरोबर आहे. 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली सच्चिदानंद बाबांनी, ज्ञानोबारांनी सांगितली. पण माझं मत असं आहे 16व्या वर्षी पूर्ण झाली. फरक पडतो का दोघांना? पूर्ण झाली वेगळं, लिहिलं वेगळं आहे. ज्ञानोबारांच्या भाषेत ज्ञानोबारा म्हणतात, जर एखादा साधक आहे, नीट लक्ष देऊ नये का, एखादा साधक आहे, साधना करता करता जर त्याला मृत्यू आला, मृत्यू आल्याच्या नंतर पुन्हा ज्यावेळेस त्याचा जन्म होतो त्याची साधना तिथून पुढे सुरुवात होते. आता ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आपण ऐकलेली आहे, पाहिलेली आहे, पारायण करतो. आपण नुसतं ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, ज्ञानेश्वरीचा अनुभव घेत नाहीत आपण. ज्ञानेश्वरीमध्ये आपण डोकवत नाही मायबाप. ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते जगावं कसं, मरावं कसं, राहावं कसं, बोलावं कसं, ही ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते, पण आपण त्याच्यामध्ये पाहत नाही. ऐका, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काही काही ओव्या असे आहेत राहू बाबा, की तर त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्याचा अर्थ जर आपण पाहिला तर ज्ञानोबारांचं वय आणि त्या ओव्याचं वय मॅच होत नाही. बरं, मॅच होत नाही. नाही कळलं? सोप्या भाषेत सांगतो, ज्ञानोबारांची एकच ओवी सांगतो, आयसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे, चिंतोनी ठेवील चोखडे आत्मज्ञान. ज्ञानोबा म्हणतात अशी दशा पुढे येईल, त्याच्यापेक्षा सोपं सांगतो आणखी. आमच्याकडे विष्णू महाराज काही लोक बाबा आमच्याकडे पाहतात आणि म्हणतात, चांगली गोष्ट आहे तुम्ही लवकर परमार्थामध्ये आला, संसारात काही ठेवलेलं नाही म्हणतात. काय म्हणतात? आम्ही संसार केलेला आहे, संसारात काही अर्थ नाहीये, संसार करण्यासारखा नाहीये, तुमच्यासारखं जीवन तुम्हाला चांगलं आहे. हे कधी सांगतात ते सांगतात कधी? अनुभव आल्याच्या. सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही गुलाबजाम खाल्ले का? गुलाबजाम कसे असतात? माता माऊली, गुलाबजाम कसे असतात? तुम्हाला का बनवायचे का? गोड गोड असतात. दुसरा प्रश्न असा आहे, अमेरिका कशी आहे सांगू शकता का तुम्ही? का सांगू शकत नाही? अनुभव घेतलेला नाही. गुलाबजाम गोड आहे, अनुभव आहे. अमेरिका कशी सांगता येत नाही, अनुभव नाही. संसाराचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्ही सांगतात संसारात काही अर्थ नाही. बरोबर आहे की नाही? मग ज्ञानोबाराला अनुभव आला कुठून? जे 60 वर्षाच्या माणसाचा जो अनुभव आहे ते 16 वर्षाच्या माणसाचा अनुभव सारखा असू शकतो का? 16 ज्याचं लग्न नाही झालं तो सांगू शकतो का संसाराबद्दल काय? नाही सांगू शकत. मग ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आल्या कुठून? ज्ञानोबारांनी लिहिल्या कशा? ज्ञानोबाराच उत्तर देतात. आपल्याला वाटतं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली. नाही बाबा, ज्ञानोबारांच्या भाषेत सांगतो, ज्ञानोबारा म्हणतात माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. आता घरी गेल्यावर मोबाईल उचका, मोबाईल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शतक, सहस्त्र, युग, 14 चौकड्या, हे सगळं मिळून कल्प तयार होतो. हे त्रेतायुग म्हणतो आपण, त्रेतायुग, सत्ययुग, कलियुग, द्वापारयुग, हे 4 युग आहेत आणि यांचं सगळं मिळून कल्प तयार होतो. ज्ञानोबा सांगतायत माझ्या कल्पच्या कल्प निघून गेलेले आहेत, तेव्हा ही ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली आहे. आणि आपल्याला एका जन्मामध्ये ज्ञानेश्वरी कळल? परमार्थ एका जन्माचा विषयच नाही बाबा, एका जन्माचा विषय नाही. परमार्थ आपण म्हणतो आम्हाला करायचा, आम्हाला देह मिळावा, एका जन्माचा विषय नाहीये. ज्ञानोबारांच्या भाषेत सांगतो, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी ही पुण्याची संपत्ती आहे. आणि जर ज्ञानोबारांनी सगळं पुण्य त्याच्यात ठेवलंय तर ज्ञानोबारांचं पुण्य आपल्याला कळलं का? पुण्य कळण्यासाठी पुण्य पाहिजे, तेव्हा पुण्य कळतं. अजूनही लक्षात आलं, पुण्यातून पुण्याचा जन्म होत असतो. ज्ञानेश्वरी मधून अनेक पुण्यवान महात्मे जन्माला आले. त्यामध्ये सर्वत्र जेवढे काही साधू संत आहेत, तुकोबाराय असतील,
दास महाराज असतील, सावता महाराज असतील, गोरा कुंभार असतील, जेवढे काही संत आहेत हे सगळेच्या सगळे ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतून जन्माला आलेले आहेत. आणि तेव्हा जे पुण्यातून पुण्य जन्माला येतं, पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती, त्या संपत्तीचं ते ग्रंथाची जी संपत्ती आहे याच्यात ज्ञानोबारांनी स्वतःचं पुण्य ठेवलंय आणि ते कळण्यासाठी पुण्य लागतं विठ्ठला. ते पुण्य ज्या दिवशी कळेल आपल्याला तो दिवस आपला भाग्याचा असणार आहे. भाग्याचा उदय, भाग्याचा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आपण भाग्य म्हणतो, आपण संसारामध्ये भाग्याविषयी बोलत असताना आपण म्हणतो की आमच्या एखाद्याकडे पैसा असला, पैशानं भाग्यवान, एखाद्याकडे प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, भाग्य. ज्ञानोबा त्याच्या पुढे जाऊन सांगतात, ज्ञानोबा म्हणतात इंद्रियाने सुद्धा माणूस भाग्यवान असतो. इंद्रियाने सुद्धा, हात पाय याच्याने सुद्धा माणूस भाग्यवान असतो. ज्ञानोबारांच्याच भाषेत सांगतो, भगवंतानं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, दिसलं का? कृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, दिसलं का? नाही दिसलं. का नाही दिसलं? दिव्य दृष्टी, बरोबर आहे, दिव्य दृष्टी नव्हती म्हणून दिसलं नाही, बरोबर. आता ज्ञानोबारांचे शब्द आहे का? ज्ञानोबारा म्हणताय भगवंत अर्जुनाजवळ, हे अर्जुनाचं भाग्य आहे, त्याच्या डोळ्याचं भाग्य नाही म्हटलं. नाही पटत? सोप्या भाषेत सांगतो, आपण सगळे शेतकरी आहे का? शेतकरी आहे. आपला जर विचार करावा, शेतामध्ये आपण काम करतो, दिवसभर राबतो आपण, संध्याकाळी आल्याच्या नंतर बसल्या पडल्या आपल्याला झोप लागते. आता दुसरा वर्ग पहा, काही माणसं अशी आहेत, संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, भाग्यवान आहेत ते संपत्तीनं. जर त्यांचा विचार करावा, त्यांच्याकडे जर भलाढ्य बंगला आहे, गाडी आहे, सगळं काही आहे, झोपण्यासाठी 10,000ची गादी आहे, झोपण्यासाठी 10,000ची गादी, पण झोप येत नाही. झोपीच्या गोळ्या खावा लागतात, झोपीने अभागी येते. नाही, अजून सोपं सांगतो, आपल्या जेवणाचा विचार करावा. संतोष महाराज, जोपर्यंत आपण तिखट खात नाही तोपर्यंत आपलं जेवण परिपूर्ण होत ह्याचा असल्याशिवाय, त्याशिवाय आपलं जेवण पूर्ण होतं का? तिखट खाल्लं म्हणजे झणझणीत जेवण झाले म्हणतो का? बरोबर आहे की? आता पुढचं आहे का? काही लोक असे, प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, सगळं काही आहे, समोर पंचपक्वान्नाचा ताट वाढलेला आहे, पण त्याच्यातलं काहीच खाता येत नाही त्यांना काय खावं लागतं माहिती का? विधवा वरण कळतं तुम्हाला? ज्या वरणाला कसला दाग नाही, मसाला नाही, त्याला काय म्हणायचं? खाण्यानं तो अभागी आहे.
त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ज्ञानोबराय म्हणतात त्याच्यासारखा जगात दुसरा दरिद्री नाही म्हटले तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्री जी विठाला खलाडी 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 सगळं काही आहे उपवाशी राहावं लागतं खाण्याने अभागी अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप दर्शन दिसलं नाही जोपर्यंत दिव्य दृष्टी दिली नाही ज्ञानोबराय सांगतात ज्ञानोबराय म्हणतात ज्या वेळेस भगवंताचं दर्शन झालं त्यावेळेस परी लोचना भाग्य उदय आज सुखाचे सुयाने पाहिले तेव्हा भगवंताचं दर्शन झालं मायबा ते भाग्य सांगितलं आणि हे भाग्य उदयला येण्यासाठी पुण्यच लागतं पुण्य फळ रे बहुता दिवसा पुण्य रे बहुता दिवसा भाग्य उदयाचा भाग्य उदयाचा तुम्हाला असं वाटत नाही का बरं एवढे जीव तोडून म्हणते तर आपण त्यांना थोडेस तरी दात द्या दात म्हणजे दात नाही टाळ्या वाजून एकदा याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मला. काही वेळात का होईना थोडे वेळ का होईना पंढरपूर तयार केलं होतं त्यांनी इथं आपण म्हणजे टकामका बघा कचून पुण्य फळले बहुत दिवसा अगोदर पुण्य हवं मग ते फळाला येणार आणि फळाला आल्याच्या नंतर मग भाग्य उदयाचा ठसा आणि मग संत चरणी पावलं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय संतांचं ज्ञान होणं संतांचे पाय म्हणजे हे पाय नाही बरं जर हे पाय असते तर तुम्ही संतांना पायच ठेवले नसते आपापल्या घरी घेऊन गेले असते आमचंच भाग्य उदयाला आलं पाहिजे नाही विष्णू महाराज हा नाही माय बा संतांचे पाय म्हणजे हे पाय नाही संतांचं ज्ञान एक टप्पा दुसरे म्हणजे संत भेटणं आजच्या काळात संत तर भेटणार नाही एक टप्पा साहेब नारद मुनी भेटले संत भेटले वाल्याचा वाल्मिक झाला
आजच्या काळात संत भेटणं फार मुश्किल आहे आणि भेटणार नाही. त्याच्यामुळे संत भेटण्यापेक्षा संतांचं ज्ञान कमवा. संतांचं ज्ञान काय? ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे. भगवान बाबांचे विचार आहेत, भाऊंचे विचार आहेत, ते जीवनात उतरवा माय बाप. तुमच्या जीवनात दुःख कधी येणार नाहीत. विठ्ठला संत म्हणून तुम्हाला फसवायला अनेक लोक आहेत आणि आपल्या अवस्था अशी माय बाप, एका संतांनी पोट नाही भरलं का दुसरं संत करतो आपण. नाही कळलं? एखादा साधू जर पाहिला, दाखवायला तो साधू असतो, आपण त्याच्या पाया पडतो, आपल्याला वाटतं तो आपलं भलं करीन. काही दिवसांनी कळतं ते चोट्ट निघालं, परत दुसऱ्याच्या पाठीमागाला. असं एक नाही माय बाप, अनेक. आणि आपला देवही एक नाही ना. आपला जर विचार करावा माय बाप, आपण महाराज संतोष महाराज मला म्हटला, केदारनाथ, बालाजी, तिरुपती बालाजी सगळी देव केलेत म्हटलं मी. सगळी देव, एक देव सोडला नाही भारतातला. म्हणलं बरं झालं, भारताच्या बाहेर देव नाही. नाही कळलं तुम्हाला? भारतातला एक देव सोडला नाही. मग मला सोमवारी वेगळीच भक्ती, मंगळवारी वेगळीच भक्ती, गुरुवारी वेगळीच भक्ती, रोज त्याचा देव बदलतो. अजून नाही कळलं? मला सांगा, ज्या देवाची आपण भक्ती करतोय, जर आपल्यावरती संकट आलं तर कोणता देव येईन आपल्याकडे? कळलं माझं बोल? जर आपल्यावर संकट आलं, कोणत्या देवाने आपल्याला मदत करावं? साईबाबाला वाटतं आहे बालाजी, नाही का? देवाला कोणते हवा? नामदेव महाराजांनी फार सुंदर सांगितलं. अहो हे बाकीचे देव सोडा म्हटले. जेव्हा कोठ्यात काय नव्हते म्हटले, जम्बोया दीपामाजी एक पंढरपूर गाव, जम्बोया दीपामाजी एक पंढरपूर गाव. हात वर करा, हात वर. काळी काळी जम्बोया दीपामाजी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन माया. विठोबाचा धर्म जागो, तुझे चरणी लक्ष लागो. माय बाप, एवढं मोठा आपला देव असताना दुसऱ्या देवाकडे का भीक मागायची आपण? त्याचे पुढे जाऊन बोलतो, भारतात कुठल्याही देवाकडे जा, कुठलाच देव
त्याच्या पायावरती डोकं ठेवून देत नाही. कुठलाच देव, वाक्य मी जाणून बुजून वापरतोय, लक्ष देऊन ऐका, भारतात कुठलाच असा देव नाही जो त्यांच्या पायापर्यंत येऊन देतो. त्याच्याही पुढे जाऊन बोलतो, सगळे जगातले देव बघा, जगातले बघा, भारतातले बघा, कुठले बघा, प्रत्येकाच्या देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे. विठोबाच्या हातात शस्त्र आहे का? विठोबा कोण आहे माय बाप? लेकुरवाळा आहे तो, उचलून घेणार आहे तो, हातात शस्त्र नाहीये त्याच्या. कसलाही भक्त येऊ द्या माझ्याकडे, आणि तो देव कळण्यासाठी पुण्य लागतं, नाही तर हिंडा दारोदारी. अहो हे पुण्य तोच आपला भाग्याचा उदय करतो. आणि जर देव कळावा असं वाटत असेल, जा संतांकडे, तुम्हाला देव कळल्याशिवाय राहणार नाही. बाकीचं सांगणं वेगळं, बोलणं वेगळं, करणं वेगळं, पण संत देव दाखवतात. नाही पटत? ज्ञानोबारांच्या भाषेत सांगतो, ज्ञानोबारांचा हरिपाठामध्ये एक प्रमाण आहे, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. नाही कळलं? हरी दिसे जनी लोकांमध्ये, हरी दिसे वनामध्ये, हरी दिसे झाडा झुडपा दगडात लोकात जाऊन द्या, आत्मतत्वी दाखवणारे संत असतात. विठ्ठला ते संतांचं ज्ञान फार महत्वाचं असतं, कारण एक वाक्य साधूचं जीवनामध्ये बदल केल्याशिवाय राहत नाही. खंडोजी बाबाचं जीवन पहा, भगवान बाबांचं एक वाक्य ऐकलं, आज जिथं भगवान बाबांचा फोटो लागतोय, आज जिथं भाऊंचा फोटो लागतो, तिथंच खंडोजी बाबांचा फोटो लागतोय. बास म्हटले कुठपर्यंत करायचं, एक वाक्य वापरलं. आणि साधूचं एक वाक्य जीवनासाठी कलाटणी देणार असतं. शबरी माता ऐकलेली तुम्ही? शबरी माता, शबरी माहिती? शबरी कोण होते? भिल्ल समाजातली शबरी माता आहे. एक लक्ष देऊ आहे का? भिल्ल समाजातील लग्न ठरलं, ठरल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये जे पशु बळी दिला जायचा, त्या ठिकाणी ते पशु आणले, बोकडे ते आणले, त्या ठिकाणी बळी देणारे तिने बापाला विचारलं, म्हणले कशासाठी आणले? म्हणले आपल्यात प्रथा आहे, लग्न करायचं असेल तर यांचा बळी द्यावा लागेल, महाराज बळी द्यावा लागेल. सांगितल्याच्या नंतर तिला वाईट वाटलं, म्हणले आपल्या एकटीच्या लग्नानं जर एवढ्यांचा बळी जात असला तर लग्न न केलेलं बरं ना. पळून गेली शबरी माता, पळून गेली. दंडकारण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मातंग ऋषीचं आश्रम, आणि रोज झाडावरची बसायची, कोणाला दिसू नये म्हणून. दररोज तिचा नियम ठरलेला आहे. एक लक्ष देऊ नये का? दररोज तिचा नियम ठरलेला आहे. ज्या रस्त्यानं मातंग ऋषी ते मुनी यायचे, रस्ता झाडून ठेवायची, फुलांतरून ठेवायची, रोज नियम चालू आहे. नीट आहे का? लग्नाच्या वयामध्ये ती पळून गेलेली आहे, आणि वय संपत वय वाढत 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 एका टप्प्यावरती ती अशा टप्प्यावरती आली, रोज साधूची सेवा आहे. नीट आहे का? रोज साधूची सेवा आहे. एका टप्प्यावरती आलं, तिला उशीर व्हायला लागला सेवा करण्यासाठी. वयोवृद्ध झालेली, वय झालेले, झाडता येत नाही. एक वयाच्या स्तरावरती आल्याच्या नंतर मातंग ऋषीला रोज प्रश्न पडायचा, हे कोण स्वच्छ करतंय, कोण काय करतंय. एके दिवशी उशीर झालं, ऋषींनी पाहिल्याच्या नंतर सांगितलं, इतक्या दिवसाची सेवा करणारी मीच आहे म्हटली. शबरी माता, भिल्ल समाजातली शबरी माता, हे विसरून चालणार नाही मायबाप. मातंग ऋषींनी ज्यावेळेस ठरवलं ये लोकांची यात्रा संपून परलोक यात्रामध्ये जाण्यासाठी, शबरी मातेला एकच वाक्य सांगितलं, म्हणले फक्त रामाचं नामच स्मरण कर, एक दिवशी तू देवाकडे जाणार नाही, देव तुला भेटायला येईल. ऋषींनी सांगितलं, मातंग ऋषींनी. आणि तेव्हापासून फक्त आणि फक्त शबरी माता फक्त रामाचं भजन करायचं. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. जय श्री राम, जय 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 श्री राम. भजन सुरू केलं पाहिजे, आपलं राम राम म्हणायचं. आणि ऋषींना सांगितलंय राम येणार आहेत. रोज ठरलेला नियम, झोपडीला सजवायची,
त्या ठिकाणी दिवे लावायची, हार फुलं रोज घेऊन यायची. ठरलेलं नाही बरं राम कधी येणार आहे, पण रोज तिचा नियम चालू आहे, नित्य नियम चालू आहे, रामाचं नामस्मरण चालू आहे, फुलं हार त्या ठिकाणी दिवे लावायची. तिला असं वाटायचं कधीतरी माझ्या झोपडीमध्ये राम येणार आहे, कधीतरी माझ्या झोपडीमध्ये राम येणार आहेत नाही बा. आणि कालांतरानं राम वनवासाला निघाल्याच्या नंतर दंडकारण्यामध्ये आले. नीट ऐका, त्या अरण्यामध्ये अनेक मुनी आहेत राहायला, अनेक साधू आहेत. त्या साधूंना असं वाटलं की देव दंडकारण्यामध्ये आल्याच्या नंतर आमच्याकडे येतील. देव तिकडे गेले नाही, कुठे गेले? शबरी माता. आणि शबरी मातेची जर अवस्था पाहा, वयोवृद्ध झालेली शबरी माता आहे आणि देवाला खाण्यासाठी बोर घेऊन आली. बोर आणि बोर अशीच नाही दिले, कशी दिली? खाऊन पाहिजे. ते आंबट आहे का? आंबट आहे का? त्याची जी भावना होती भगवंताविषयी फार दृढ होती बरं. जब मेरे राम जी का आवाज होगा, शबरी की कुटिया का पावन